सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग येथील संघतीर्थ देवस्थानात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज गुरुवार पार पडलेला 501 सुवासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. संघतीर्थ देवस्थान येथे सुरू असलेल्या या भव्य सोहळ्याची सुरुवात 19 एप्रिल रोजी धनम्मा देवीच्या मिरवणुकीने झाली होती. ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्याच्या निनादात आणि जयदेवीच्या घोषणांनी गाव दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. यानंतर 22 एप्रिल रोजी देवीची मूर्ती धार्मिक विधीनुसार निद्रा अवस्थेत ठेवण्यात आली. वेदघोष आणि मंत्रोच्चाराच्या वातावरणात पूजा अर्चा पार पडली. आज पहाटे 4 वाजता शुभ मुहूर्तावर पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती प्रतिष्ठापना विधिवत पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. आज सकाळी 9 वाजता पार पडलेला 501 सुवासिनींचा ओटी भरण्याचा सोहळा हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरले. महिलांनी साडी, फुलांचे हार, हळद कुंकू आणि पारंपरिक साज शृंगारासह सहभागी होत देवीची पूजा केली. यावेळी स्त्री शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले. या कार्यक्रमासाठी गावातील महिला, युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मंडळे, ग्रामस्थ आणि आयोजक समितीच्या संयुक्त प्रयत्नातून संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्यामुळे वळसंग गावात धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.